नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आता आपण या व्हिडिओमध्ये प्रत्यय हेचे एक्सपेक्टेड जे एक्झाम्पल बघणार आहे, जे आपल्या पेपरला उद्याचे आपल्याला पाहायला मिळू शकतात, हे आपण एक्सपेक्टेड एक्झाम्पल बघणार आहे। तर चला सुरू करूया व्हिडिओला। आता बघा, सुरुवातीला आपल्याला प्रत्यय काय आलाय, त प्रत्यय आपल्याकडे आलेला आहे। आता त प्रत्ययामध्ये नॉर्मल तुम्हाला काय माहित असतं, त मध्ये काय होतो, शेष काय आपला काय लागतो की कोणताही काय होतो धातू असतो, तर धातूला काय लागतो आपला त, हा आपला जॉईन होतो, म्हणजे धातू असतो, धातूला त लागतो। आता त प्रत्ययामध्ये तेच दिलंय की आता इथे दिलंय आ प्लस गम या धातूला काय प्रत्यय लागतो, तर अत प्रत्यय लागतो। मग शब्द काय होतो, आता इथे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग तुम्ही शब्द तिन्ही शब्दामध्ये लिहायचा असतो आपल्याला पेपरमध्ये। पुल्लिंग विचारलं पुल्लिंग लिहायचं, स्त्रीलिंग लिहायचं, नपुंसकलिंगी विचारला तर नपुंसकलिंग लिहायचं, आणि जर पेपरमध्ये काहीच नाही विचारलं तर पुल्लिंग लिहून यायचं। तर आ प्लस गम, तर ध्यानात ठेवा, उदाहरण पेपरमध्ये उद्या जसे जसं पाहायला मिळू शकतं तुम्हाला। आ प्लस गम प्लस त, तर लागला काय होतं आगत, स्त्रीलिंग मध्ये आगता आणि स्तम, नपुंसकलिंग मध्ये तम, तर तह ता तम, तर अशा प्रकारे इथं लागतो तह ता तम। त्यानंतर आदिश, तर आदिश मध्ये काय होतं आदिष्ट, आदिष्टा, आदिष्टम। आता इथं श चा काय होतो, षटकोनाचा होतो, आणि त्या त असतो, तर त चा काय होतो ट होतो, त्याचा आदिष्ट झालाय, आदिष्टा आदिष्टम, समजलं। त्यानंतर बघा आ प्लस नी, याला बघला त प्रत्यय लागला, आ प्लस नीला त प्रत्यय लागला, तर काय झालं इकडं अनितह, त्यानंतर अनिता अनितम, ध्यानात ठेवा। त्यानंतर बघा इकडं की आ प्लस रूह, आ प्लस रूह प्लस त धातू लागलेला, आ प्लस रूला काय लागला त लागला, काय प्रत्यय लागला, तर त्या काय झाला आ प्लस रूला, तर काय झाला आरूढ, आरूढा आरूढम, समजलं। नंतर बघा काय म्हटलं पुढं बघा दुष, दुष्याला त प्रत्यय लागला, दुष्याला त प्रत्यय लागला, तर काय शब्द झाला दृष्ट, दुष्टा दृष्टम, समजलं। नंतर बघा क्रू या धातूला त प्रत्यय लागला, तर क्रूला काय झाला बघा की कृत, कृता कृतम, समजलं। नंतर बघा आता पुढे बघा पठ या धातूला त प्रत्यय लागला, आता पठ या धातूला त प्रत्यय लागला, मग काय झालं पठिता पठिता पठितम। नंतर वच्या धातूला त प्रत्यय लागला, तर काय झालं उक्त, उक्ता उक्तम। नंतर बघा श्रू या धातूला त प्रत्यय लागला, तर श्रुत श्रुता श्रुतम। त्यानंतर च या धातूला इथं पच या धातूला त प्रत्यय लागला, तर पच या धातूला काय होतं की पक्व, पक्वा पक्वम, ध्यानात ठेवा, उदाहरण तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळू शकतात। आता बघूया पुढचं आपल्याकडे आहे, आता डबल तचेच आहे आपल्याकडे आणखी। आता पठ, आता बघा पठ या धातूला त प्रत्यय लागला, तर काय होतं पठिता पठिता पठितम। पाला लागला, तर काय होतं त प्रत्यय लागला, तर काय झालं पितह पिता पितम, अशा प्रकारे आहे। आता बघूया आपण त्वा, आता त्वा प्रत्यय बघूया। आता त्वा म्हणजे काय म्हटलंय बघा, त्वा मध्ये काय होतं, त्वामध्ये तो ऍड होत असतो, म्हणजे काय होतं धातूला तो लावायचा आहे, मग काय होतं तो ऍड होतो, मग काय नम प्लस त्वा, तर नत्वा, श्रु प्लस त्वा श्रुत्वा, गम प्लस त्वा गत्वा, पा प्लस त्वा पित्वा, हन प्लस त्वा हत्वा। त्यानंतर लिख प्लस त्वा लिखित्वा, खद प्लस त्वा खदित्वा, स्था प्लस त्वा स्थित्वा। आता काही जण म्हणते सर असं काय, तर काय माहितीये का, आता हे जर तुम्हाला फक्त एक्झाम्पल ध्यानात ठेवा, जे विद्यार्थी आपल्याकडे होते पेडला वगैरे त्यांना माहिती असेल इन डिटेल, त्यांना काही सगळं काही झालेलं आहे, प्रयत्न वगैरे प्रत्यय वगैरे सगळं काही आपण शिकवलेलं आहे। आता इथं फक्त उद्याच्या पेपर असल्यामुळे आज काय एवढं काय ध्यान द्या नका, फक्त एक्झाम्पलवर फोकस करा, कशा प्रकारे चेंजेस झाले, कोणत्या धातूला काय झालं एवढं फक्त ध्यानात ठेवा, उद्याच पेपरमध्ये तुम्हाला जसे जसं पाहायला मिळू शकतं। आता बघा क्रू प्लस त्वा कृत्वा झालं, आप प्लस त्वा आपत्वा झालं, क्रू प्लस क्री प्लस त्वा झालं, क्रित्वा झालं, दा प्लस त्वा झालं, दत्वा झालं, अशा प्रकारे होतं। त्यानंतर बघा आता प्रत्यय, आता इथं काय आलं अनिय। आता अनिय मध्ये काय असतं बरं का, म्हणजे अनियर हा आपला प्रत्यय आला, तर त्याला आपला अनिय जोडायचा असतो, म्हणजे बघा अज प्लस अनिय, तर काय अजनीय पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग तिन्ही मध्ये लिहायचं असतो। अज प्लस अनिय अजनीय, काय अजर्नीय, त्यानंतर अजर्नीय अजर्नीय, इक्ष प्लस अनिय, तर इक्षणीय इक्षणीय इक्षणीयम, कथ प्लस अनियम, तर काय म्हटलंय कथनीय कथनीय कथनीयम। त्यानंतर बघा काय म्हटलंय क्रू प्लस अनिय, तर क्रू प्लस अनिय मध्ये काय येतं करणीय करणीय करणीयम। त्यानंतर गम प्लस अनिय मध्ये गमनीय गमनीय गमनीय। त्यानंतर बघा पुढे बघा आणखी ग्रह प्लस अनिय ग्रहणीय ग्रहणीय ग्रहणीयम। त्यानंतर बघा चू प्लस अनिय मध्ये चोरणीय चोरणीय चोरणीयम, अशा प्रकारे आहे। त्यानंतर आणखी बघा आता बघूया पुढं क्रू या धातूला तव्यत प्रत्यय लागला आणि अनिय प्रत्यय लागला, तर तव्यत मधला आपण हा तव्यत आणि अनिय प्रत्यय लागला जर काय होतं, तर क्रू धातूला तव्यत प्रत्यय लागला तर कर्तव्य हा शब्द तयार होतो, अनिय लागला तर करणीय होतो। भू या धातूला तव्यत प्रत्यय लागला, तर तव्यत म्हणजे काय ऍड करावा लागतो, तव्य आपल्याला ऍड करावा लागतो, म्हणजे काय म्हटलंय की भू प्लस तव्य काय झालं भवितव्य, समजलं भू प्लस तव्य। आता तव्य मध्ये काय करायचं, तव्यत मध्ये तव्य आणि अनिय मधला अनिय तुम्हाला जोडायचा असतो, अशा प्रकारे तुम्हाला ऍड करावा लागतो। तेच म्हटलं बघा काय म्हटलंय पा प्लस तव्य तर काय पातव्य, आणि पा प्लस अनिय तर काय पानीय।
कथ प्लस तव्य कथितव्य, त्यानंतर अनिय कथनीय, त्यानंतर स्था प्लस तव्य स्थातव्य, त्यानंतर काय झालं अनिय काय स्थानीय. त्यानंतर आता बघा एक एक बघूया मग इकडे जाऊया. आता असं करूया दा प्लस तव्य दातव्य, नि प्लस तव्य नेतव्य, वंद प्लस तव्य वंदितव्य, हस प्लस तव्य हसितव्य, पठ प्लस तव्य पठितव्य. आता बघा पुढचं इकडलं बघूया. आता दा प्लस अनिय दानीय, नि प्लस अनिय नयनीय, त्यानंतर वंद प्लस अनिय वंदनीय, हस प्लस अनिय हसनीय, पठ प्लस अनिय पठनीय. समजलं. अशा प्रकारे होते. आता बघूया आपलं शत्रू. आता शत्रूमध्ये प्रत्यय बघतो आपण. शत्रूमध्ये काय करतो आपण इकडं बघा, आपण शत्रूमध्ये अत जोडत असतो. म्हणजे आता काय म्हटलं बघा इथं आपण इथं बघूया. आता अच प्लस धातूला शत्रू लावलं, मग शत्रूमध्ये आपण काय करत असतो अत प्रत्यय हा ॲड करत असतो. मग अतमध्ये काय असतं अचला जर अत जोडलं, अचला जर अत जोडलं तर काय होतं बघा, अचला जर अत जोडलं तर इथं काय होतं थोडं एक्सेप्शन असतात काही, काहीमध्ये बरोबर चालतं. आता बघा अर्चनीय अर्चंती अर्चत, अशा प्रकारे ईश प्लस शत्रूला अत जोडलं, मग ईशला अत जोडलं तर इच्छन्न इच्छंती इच्छत. बघा इथं त लागलं इकडं. त्यानंतर क्रू या धातूला शत्रू जोडला तर काय कुर्वन कुर्वंती कुर्वत, त्यानंतर क्रुद्ध या धातूला शत्रू लागला मग आता जोडायचं क्रुद्धन क्रुद्धयन क्रुद्धयंती क्रुद्धयत. त्यानंतर आता कसं असतं हे की तुम्ही जेव्हा हे करतात जेव्हा पाहतात तर इथं आता ॲड होतो. काही धातूमध्ये काही चेंजेस वगैरे असतात, त्यामुळे आपल्याला ध्यानात ठेवायचं असतं काही एक्झाम्पल, आणि काहीमध्ये डायरेक्ट चेंजेस व्हायला पाहायला मिळतात. जसं कथ या धातूला शत्रू जर जोडला म्हणजे आता जोडायचं आहे तर बघा कथियन कथियंती त्यांना कथियत. नंतर बघा पुढं काय म्हटलं क्रीडा या धातूला शत्रू जर ॲड केला तर क्रीडियन क्रीडयंती क्रीडयत. त्यानंतर गम या धातूला शत्रू जर ॲड केला तर काय गच्छन गच्छंती गच्छत. त्यानंतर डबल बघा पुढं बघा चू या धातूला शत्रू जर ॲड केला तर बघा चोरयन, त्यानंतर चोरयंती, त्यानंतर चोरयत. म्हणजे काय म्हटलं इथं अन अंती अत अशा प्रकारे ॲडमध्ये होतं. इकडे बघा अन अंती अत अन अंती अत अन अंती अत अशा प्रकारे इथं चेंजेस होत चालतात. त्यानंतर बघा अंतमध्ये शत्रू जर पाहायला गेलं तर बघा चिंतयन, चिंतमध्ये शत्रू ॲड केला चिंतयन चिंतयती चिंतयत. समजलं. नंतर दृश्य या धातूमध्ये जर आपण काय केलं शत्रू हा प्रत्यय म्हणजे अत जोडला तर काय अन अंती अत, अनमध्ये पश्यन पश्यंती पश्यत. समजलं. नंतर बघा काय म्हटलंय दा प्लस शत्रू, दा प्लस शत्रू बघा आपलं काय करला तो अन, त्यानंतर अंती अन अंती आणि अत अशा प्रकारे ॲड करायचं आपल्याला, दुसरं काय नाही यामध्ये. आता बघा काय दा प्लस शत्रू हे बघा यच्छन यच्छंती यच्छत. समजलं. नंतर आता पुढं जाऊया आपण. आता बघूया पुढं क्रू प्लस शानच. शानचमध्ये काय करतो शानमध्ये आपण आन आणि मान जोडत असतो. तुम्हाला माहिती आहे शानचमध्ये आन आणि आपण मान जोडत असतो. त्यामुळे क्रू प्लस शानाचे बघा कुर्वानह कुर्वाना कुर्वानम. ध्यानात ठेवा एवढं तुम्हाला कसं चेंज होतो. त्यानंतर कंप, कंपमध्ये कंपमानह कंपमाना कंपमानम. समजलं. जन, जनमध्ये शानच जोडला तर जायमानह जायमाना जायमानम. त्यानंतर 10 प्लस शानच तर काय आन आणि मान जोडतं आपल्या इथं. आता इथं आन लागतो काय दधाना दधाना दधानम. समजलं. त्यानंतर आता पुढं बघूया. तिथं डबल आलं शानचमध्ये आन आणि मान जोडतं. पच्चला शानच जोडला म्हणजे मान जोडतो तर पच्चमान पच्चमाना पच्चमानम. त्यानंतर ब्रू इथं आलं बू म्हणजे ब्रूला शानच जोडला तर शानच जोडला आन जोडतो. आन म्हणले काय ब्रुवाना ब्रुवाना ब्रुवानाम. त्यानंतर शिक्ष प्लस आनच, शिक्षाला काय मान जोडतो शिक्षमान शिक्षमाना शिक्षमानम. त्यानंतर शिंग तर शिंगला शानच जोडला तर काय झालं आन जोडतो शियाना शियाना शियानम. त्यानंतर सह प्लस शानच, सह प्लस शानचमध्ये सहमान सहमाना सहमानम. त्यानंतर भाष्य प्लस शानच तर इथं बघा भाष्य प्लस शानच इथं मान जोडला भाष्यमान भाष्य माना, त्यानंतर भाष्यमानम. समजलं. नंतर आता बघूया आपण ल्यूट. आता ल्यूटमध्ये कशा प्रकारे इकडे आलाय आपला पुन्हा तो आलेला आहे तर दोन्ही पाहूया. आता तो सुरुवातीला पाहून घेऊया. तो आपण मागं पण पाहिलं होतं इथं पण तो आपण ॲड करूया. आता अज प्लस त्वा इथं काय होतं की अर्जित्वा, ईश प्लस त्वा इष्टत्वा. हे बघा श षटकोना झाला त जर आलं तर त्याचा ट होतं इष्टत्वा. हे ध्यानात ठेवा. हे असले खूप IMP असतात. हे जे श असतो असा जो श असतो नॉर्मली असा श येतो श षटकोनात, त्याचा श असा होतो श षटकोनात होतो आणि त्यानं त येतो तुम्हाला तर तचं तुमचा चेंजेस होणं त होतो टर्वरच होतो. तर असं तुम्हाला चेंजेस पाहायला मिळतात. त्यामुळे अशी उदाहरण ध्यानात ठेवा. ईश प्लस त्वा इष्टत्वा, कथ प्लस त्वा कथियत्वा, क्रू प्लस त्वा तर कृत्वा, कुप प्लस त्वा तर कुपित्वा, पठ प्लस त्वा पठित्वा, पत प्लस त्वा पतित्वा, पा प्लस त्वा पित्वा, पृच्छ प्लस त्वा पृष्ठवा. ते ध्यानात ठेवा. पृच्छ प्लस त्वा पृष्ठवा हे ध्यानात ठेवा. हे IMP उदाहरण आहे. त्यानंतर पूज्य प्लस त्वा पूजित्वा. अशा प्रकारे झाले. आता बघूया आपण की आता ल्यूट प्रत्यय लागल्यावर काय चेंजेस होतात. आता ल्यूटमध्ये तुम्हाला काय करावं लागतं अन ॲड करावं लागतं. म्हणजे ल्यूटच्या जागेवर तुम्हाला काय करावं लागतो अन हा तुम्हाला प्रत्यय जोडत असतो अ आणि न. मग काय इक्ष प्लस अन म्हणजे इक्ष प्लस ल्यूट म्हणजे अन जोडत असतो तर काय झालं तर बघा इक्ष नम. त्यानंतर क्रू प्लस ल्यूट म्हणजे अन जोडत आहे
तर कर्णम, त्यानंतर क्रीड प्लस ल्यूट तर क्रीडनम, आता कथ प्लस ल्यूट कथनम, त्यानंतर क्रुध प्लस ल्यूट क्रोधनम, कुप प्लस ल्यूट म्हणजे काय अन्न जोडायचं आहे तर कोपनम, त्या खाद प्लस ल्यूट तर खादनम. आता काय होतं क्रू मध्ये हे असं असतं ना, इकडे असं क्रू असं हे असतं, तिकडे चेंजेस होण्याचं काय तर रफार होतं ते बघा. कर्णना पुढच्यात जाऊन अशी ती जाऊन दंडी बसती, त्याचं सुटतीन पुढच्यात जाऊन डोक्यावर बसती. तर हे एक ध्यानात ठेवा. असं चेंजेस वगैरे पाहायला मिळतात आपल्याला की आपलं ल्यूट झालं. आता पुढं बघूया आणखी आपल्याला इथं काय आलं. आता इथं लेप आलं. आता लेप म्हणजे कशा प्रकारे म्हटलंय बघा, यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, लेपमध्ये य ॲड करावं लागतं. म्हणजे ते लेपच्या जागेवर य घ्यायचं असं तुम्हाला म्हणजे य जोडावं लागतो. म्हणजे कसं म्हटलं आ प्लस य समजा तर काय आगत्य, त्यानंतर आ प्लस सॉरी इकडे धातू आहे गम प्लस य तर काय आगत्य, गम उपसर्ग प्लस गम धातू, आ उपसर्ग प्लस गम धातू प्लस य प्रत्यय म्हणजे आ प्लस गम प्लस य तर आगत्य, तर आ प्लस द प्लस लेप प्रत्यय तर आदय, आ प्लस नी म्हणजे आ प्लस नी आणि त्यासोबत य आपण य प्रत्यय म्हणजे लेप जोडला तर आणि य झालं. त्यानंतर उत प्लस डी त्यामध्ये लेप जोडला तर उड्डीय होतं. उत प्लस तृ त्याला लेप जोडला तर उत्तीर्य होते. त्यानंतर बघा उत प्लस था प्लस लेप प्रत्यय जोडला तर उत्थाय होते. उप प्लस क्रू प्लस लेप प्रत्यय जोडला तर उपकृत्य होते. त्यानंतर उप प्लस लभ तर लेप प्रत्यय जोडला तर उपलभ्य होतं. वि प्लस रु प्लस लेप प्रत्यय जोडला तर विरुत्य होते. सम प्लस स्पृश्य तर काय होतं, लेप प्रत्यय जोडला तर संपृश्य होतं. सम प्लस वृक्ष तर लेप प्रत्यय जोडला तर संरक्ष. अशा प्रकारे आपल्याला यामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. आता निनी या प्रत्ययामध्ये आपल्याला ई ॲड करावं लागतं, दुसरं काही नसतं यामध्ये. निनीमध्ये कशा प्रकारे चेंजेस होतात ते बघा. इथं काय म्हटलंय, आता क्रू या धातूला निनी जोडला. आता निनी म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं, इथं ई ॲड जोडावं लागतो. म्हणजे काय म्हटलं बघा, क्रू प्लस नी तर काय तयार होतं इथं बघा की प्रत्यय युक्त शब्द कारीनं, ग्रह प्लस नीनी ग्राहीनं, गम प्लस नीनं गामीनं, दा प्लस नीनं दाईनं, त्यानंतर दृश्य प्लस नीनी दर्शीनं, भू प्लस नीनं भवीनं, वद प्लस नीनं वदीनं, वस प्लस नीनं वासीनं. अशा प्रकारे यामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. आता बघूया खाली इथं आलं तुमून. आता पहिला शब्द आपण तुमूनमध्ये बघूया. तुमून प्रत्यय लागल्या कशा चेंजेस होतात धातूमध्ये. तर तुमूनमध्ये काय करावं लागतं, तुम्हाला तुम लिहायचा असतो म्हणजे तुम जोडायचा असतो. तुमूनमध्ये कसा जोडायचा असतो, तुम्हाला हा जोडायचा असतो जो आपला तुम अशा प्रकारे जोडत असतो. म्हणजे धातूला तुम लावायचा. ईश प्लस तुमून म्हणजे तुम जोडत असतं ईशुतुम, कथ प्लस तुमून तर कथयेतुम, क्रीडा प्लस तुमून तर क्रीडेतुम, श्रू प्लस तुमून श्रोतुम, स्मृ प्लस तुमून स्मृतुम, स्ना प्लस तुमून स्नातुम, क्रू प्लस तुमून करतुम, त्यानंतर काय म्हटलं क्री प्लस तुमून क्रेतुम, त्यानंतर क्रुद्ध प्लस तुमून क्रोद्धुम, खाद प्लस तुमून खादितुम. तर अशा प्रकारे यामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. आता बघा लेप, इथं लेपचं पण राहिलं होतं. आ प्लस गम आपण यामध्ये चेंजेस कव्हर केलंय. आ प्लस गम त्याला झालं आगत्य जे वर पाहिलं होतं आ प्लस द, आदय आ प्लस नी आणि लेप प्रत्यय जोड हे पण झालं होतं आपलं. आता बघूया खाली आणखी काय चेंजेस पाहायला मिळतात. आता न्यूल प्रत्यय खूप IMP आपल्यासाठी आपल्या पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. न्यूलमध्ये काय करायचं असतो, आपल्या न्यूलच्या जागी अक ॲड करायचा असतो. म्हणजे अ आणि क आपल्याला लिहायचा असतो. म्हणजे बघा कशा प्रकारे म्हटलं. आता क्रूला जर अक जोडला, क्रूला जर न्यूल जोडला म्हणजे अक जोडत असतो कारक शब्द होतो. क्रीडला न्यूल जोडला तर क्रीडक होतं. गेला न्यूल जोडला तर गायक होतो. ध्यानात ठेवा, यातला क्रू ध्यानात ठेवा. IMP उद्या पेपरला कारक म्हणून आपल्याला विचारला जाऊ शकतो. क्रूला जर न्यूल जोडला तर कारक शब्द होतो. क्रूला क्रीडला न्यूल जोडला तर क्रीडक होतं. गेला न्यूल जोडला तर गायक होतो. ध्यानात ठेवा. त्यानंतर आता इकडे बघा ग्रहला न्यूल जोडला. न्यूल म्हणजे काय जोडतो आपण, न्यूल म्हणजे अक जोडतो. ध्यानात ठेवा अक जोडतो. त्यामध्ये गृह प्लस न्यूल ग्राहक, जन प्लस न्यूल जनक, छिद प्लस न्यूल छेदक, लिख प्लस न्यूल लेखक, त्यानंतर शिक्ष प्लस न्यूल शिक्षक, श्रू प्लस न्यूल श्रावक, दा प्लस न्यूल दायक. अशा प्रकारे यामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. आता बघूया तीन प्रत्ययामध्ये कशामध्ये चेंजेस होतं बघा. आता 3 मध्ये कसं असतं, 3 मध्ये आपल्याला ती ॲड करायचं असतो इथं. तर 3 मध्ये फक्त धातूला ती लावायचं असतो. आता ती कशा प्रकारे लावला जातो बघा. क्रू प्लस 3 त्यामध्ये ती जोडायचं असतो. म्हणजे काय तो कृती हे गम प्लस 3 म्हणजे ती जोडायचं गती ह, गे प्लस 3 म्हणजे ती जोडायचं गीत ह, जन प्लस 3 जाती ह, तृप प्लस 3 तृप्ती ह, दृश्य प्लस 3 दृष्टी ह, दीप प्लस 3 दीप्ती ह, त्यानंतर ध्रुव प्लस 3 धृती ह, नी प्लस 3 नीती ह. अशा प्रकारे यामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात. असे टोटल आपले सगळे काही इथं आपले जे 13चे 13 जे आपल्या सिलेबसनुसार आपल्याला प्रत्यय आहे, तर प्रत्ययाचे आपण सगळे एक्झाम्पल केलेत. याची PDF तुम्हाला जे आपलं BMS मराठी ॲप आहे, याची तुम्हाला जे मी सांगितलं BMS मराठी ॲपवरती तुम्हाला आपली जी 1 रुपयाची बॅच आहे, 1 रुपयाची बॅच आहे, ती जाऊन BMS मराठी ॲप डाउनलोड करा. BMS मराठी ॲप डाउनलोड केल्यावर त्यावर ॲप डाउनलोड करा.
ॲपमध्ये तुम्हाला ₹1 फ्री कंटेंट म्हणून बॅच मिळेल, फ्री कंटेंट बॅच मिळेल. त्यासोबत तुम्हाला सगळ्याच विषयाचे तिथं MCQ पाहायला मिळते. ऑल सब्जेक्ट MCQ आहेत तिथं. तुम्ही जाऊन ते प्रॅक्टिस करा. तुम्हाला IMP क्वेश्चनसुद्धा तिथं टाकलेले आहेत, ते तुम्ही जाऊन प्रॅक्टिस करा. आणि त्यासोबत हे ज्या PDF आहेत तिथं तुम्हाला अवेलेबल होतील. ध्यानात ठेवा, BMS मराठीचा आपला ॲप आहे, त्यावरती जाऊन तुम्हाला ₹1 बॅच आहे, फ्री कंटेंट नावाची बॅच आहे. त्या बॅचमध्ये जा, ते बॅचला परचेस करा. ₹1 बॅच आहे, ₹1 बॅच. ती प्राईजच नाही ठेवलेली आपण. ती कशी आता काहीतरी ॲपला लागते प्राईज, तर आपण फ्री ठेवण्याचा प्रयत्न करता, मग ती प्राईज लागते तिथे ₹1 बॅच म्हणून. त्यामुळे तुम्हाला ऑल सब्जेक्टची MCQ सुद्धा भेटून जातील. तिथं जा, तुम्हाला भेटून जातील ही PDF आणि त्यासोबतचे मागचे समास एक्सपेक्टेड एक्झाम्पल वगैरे PDF तिथं अवेलेबल आहे. तिथं जा. त्यासोबत त्याचमध्ये आणखी उद्याचे जे पेपरचे MCQचे आन्सर वगैरे असतील ते तिथंच तुम्हाला भेटून जातील. त्यामुळे ॲप वगैरे डाउनलोड करून ठेवा आणि उर्वरित तुम्हाला सगळ्या विषयांचे जे काही फ्री मटेरियल असतील तिथं तुम्हाला त्या बॅचमध्ये भेटून जातील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.